हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी रुपाली पाटील. आज तुमच्यासमोर हा सुंदर असा मेकअप घेऊन आली आहे. कसा वाटतोय तर हा मेकअप तुम्हाला सुद्धा करायला शिकायचं आहे का असा सुंदर मेकअप? चला तर मग माझ्याबरोबर शिकूया आपण स्टेप बाय स्टेप. सर्वात प्रथम मी इथे टोनरचा यूज केलेला आहे. टोनर व्यवस्थित पूर्ण फेसवर अप्लाय केला आणि ते पूर्ण स्किनवर ती ॲब्झॉर्ब होऊन दिलं व्यवस्थित आणि नॅचरल पद्धतीने व्यवस्थित स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होऊन दिलं. देन आता मी त्याच्यावर मॉइश्चरायझर लावलं आहे. मॉइश्चरायझर इथे मी रेकॉर्डचं घेतलं आहे आणि जे टोनर यूज केलं होतं ते सुद्धा मी रेकॉर्डचंच यूज केलं होतं. जेव्हा आपण मॉइश्चरायझर लावतो तेव्हा तो व्यवस्थित पूर्ण स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होईल असं व्यवस्थित सगळीकडे अप्लाय करून घ्यायचा. नेहमी आपला CTM जो आहे तो नेहमी आपला परफेक्टच पाहिजे. म्हणजेच व्यवस्थित जर CTM नसेल, CTM म्हणजेच क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग, हे जर व्यवस्थित नसेल तर आपला जो बेस आहे तो व्यवस्थित होणार नाही. त्यासाठी हे महत्त्वाचं आहे. नेक्स्ट आता मी इथे प्रायमर घेतलेला आहे. ते इथे मी जो प्रायमर यूज केला आहे तो इनसाईडचा प्रायमर यूज केलेला आहे. ते प्रायमर लावून झाल्यानंतर मी इथे तिच्या डागला करेक्टर यूज करत आहे. पण तिच्या स्किनवरती इतके डाग वगैरे कुठे नव्हतेच, त्यामुळे मी एकदम लाईट तिच्या शेडचा जो कलरचा जो शेड आहे त्या शेडमध्ये मी थोडंसं नॉर्मल येल्लो शेडमध्ये फक्त थोडंसं अंडर आईजच्या खाली आणि थोडंसं लिप्सच्या खाली वगैरे हलकं लावलं होतं. आणि देन मी आता इथे डायरेक्ट एकच फाउंडेशन इथे मी यूज केलेला आहे. मी इथे जो फाउंडेशन यूज केला आहे तो क्युटी ब्युटीचं फाउंडेशन घेतला आहे. क्युटी ब्युटीचा जो फाउंडेशन घेतला तो एकच सिंगल शेड घेतला होता. या फाउंडेशनमध्ये मी कोणता वेगळा मिक्स वगैरे केला नाही आहे. त्या फेअरच होत्या, त्यामुळे मला तो एक फेअर शेड माझ्याकडे जो होता तो त्यांना व्यवस्थित मॅच झाला होता, त्यामुळे मी वेगळा कोणताच घेतला नाही आहे इथे. या फाउंडेशनच्या जागी तुम्ही तुमच्या स्किनप्रमाणे फाउंडेशन यूज करू शकता. तुम्हाला जर याबद्दल डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी या रिलेटेड व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी बनवून टाकेल. व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि मी जशा पद्धतीने तुम्हाला शिकवते आहे, सांगते आहे त्या पद्धतीने जर केलात तर तुम्ही नक्कीच एक सुंदर अशी ब्राईड नक्की तुम्ही तयार करू शकता. एक हेवी जो बेस आहे, हेवी मेकअप आहे, तो तुम्ही लुक व्यवस्थित तुमच्याकडून नक्की होईल, ही मी तुम्हाला नक्कीच गॅरंटी देते. चला तर मग पुढे आपण कंटिन्यू करूया. जो आपण बेस मी इथे तुम्हाला दाखवते आहे तो बेस तुम्ही बघू शकता. मी खूप जास्त थर असं काहीच लावलेला नाही आहे. मी एकदम हलकाच नॉर्मल जो सिंगल बेस लावलेला आहे, सिंगल एक थर लावले आहे तिच्या फेसला. कुठेही जास्त मी असं खूप जास्त हे केलेलं नाही आहे. आणि अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा नॅचरल मेकअप करू शकता. स्टेप बाय स्टेप सगळ्या विदाऊट स्किप करता तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितलात तर तुम्हालासुद्धा असा मेकअप करायला नक्की येईल. यानंतर आता नेक्स्ट मी पुढे हायलायटर पोर्शनला त्याला क्युटी ब्युटीचाच कन्सिलरचं ॲप्लिकेशन करते. आता हा मीडियम शेड घेतलेला आहे मी. फेअरवाला शेड नाही घेतला आहे, तर मीडियमवाला घेतलेला आहे. त्या ऑलरेडी फेअर आहेत खूप. जर फेअर घेतला असता शेड तर खूप जास्त एकदम वाईट वाटला असता. तेवढा करायचा नव्हता मला, नॉर्मल नॅचरल दाखवायचा होता, त्यामुळे इथे मी मीडियम शेडच घेतले आहे. आणि जिथे तुम्ही बघितलं असेल की मी कुठे कशा पद्धतीने मी कन्सिलरचं ॲप्लिकेशन केलं आहे, तशाच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि तेवढ्या भागामध्येच व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे, जेणेकरून कुठेही पॅच वगैरे असं दिसणार नाही आहे. व्यवस्थित एकसारखी इवन स्किन दिसेल अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडे ब्लेंड करून घ्यायचं आहे. कन्सिलरचं ॲप्लिकेशन केल्यानंतर जेव्हा आपण लूज पावडर आता मी नेक्स्ट लावणार आहे, पण त्याआधी लक्षात ठेवा नेहमी जेव्हा आपण लूज पावडर लावणार असतो त्याच्या आधी क्लायंटला नेहमी वरती बघायला सांगायचं आहे आणि पुन्हा तिथे ब्लेंड करून घ्यायचं आणि मगच लूज पावडर लावायचे. कारण क्लायंट कोणीही असेल तरी पण किती बोललं आपण वरती बघायला तरी पण ते खालच्या साईडला बघतातच आणि तिथे लाईन येते. ती लाईन ही जर त्यावरती लाईनवरती लगेच आपण लूज पावडर लावली तर ती लाईन ॲज इट इज राहणार, त्याला आपण काही करू शकत नाही.
त्यासाठी तुम्ही पाहिलं असेल मी पहिले लूज पावडर हातात घेतली आणि पुन्हा ब्लेंड केलं ब्लेंडरने आणि मग तिथे लूज पावडर लावली आहे. लगेच ॲप्लिकेशन करून घ्यायचं लूज पावडरचं, जेणेकरून ती क्रीज लाईन जी पडते ती पडणार नाही तिथे. ते लॉक करून घ्यायचं आहे आणि पूर्ण फेसवरती मी एकदम हलक्या हाताने लूज पावडर सगळीकडे लावून घेतली आहे. सेम आपल्याला जेव्हा फोरहेडला लावताना सुद्धा पहिले आपल्याला ब्लेंड करायचं आहे आणि मगच लावायचं आहे. जसं तुम्ही बघू शकता मी केलं आहे, कारण डायरेक्ट तिथे ॲप्लिकेशन केलं नाही, कारण जेव्हा क्लायंट वरती बघायला जाते तेव्हा वरती पण लाईन्स फोरहेडला पडतात, म्हणून तिथेसुद्धा पहिले ब्लेंड करत जा आणि मगच लूज पावडर लावत जा. नेक्स्ट आता मी इथे कॉम्पॅक्ट पावडर घेते. कॉम्पॅक्ट पावडर आपल्याला ब्रशच्या साहाय्याने लावायची आहे. ती आपल्याला जशी आपण लूज पावडर पफने लावतो तसं त्याच्याने पावडर पफने नाही लावायचे, आपल्याला इथे ब्रशचा यूज करायचा आहे. ब्रशने जर आपण कॉम्पॅक्ट पावडर लावली तर काय होतं की जे पण आपण आधी लूज पावडर लावलेली आहे ती आणि ती पण व्यवस्थित जी एक्स्ट्रा लागलेली असते ती रिमूव्ह होऊन जाते आणि जिथे कुठे लागली नसेल पावडर तिथे ती व्यवस्थित ब्लेंड पण होते आणि व्यवस्थित लागलीही जाते. त्यामुळे कॉम्पॅक्ट पावडर लावताना व्यवस्थित ब्रशचा यूज करत जा आणि तो पण फ्लपी आणि मोठा साईज असेल अशा ब्रशचा यूज करत जा. मी तिचा फेस आणि जो काही नेक आहे ते कवर करून घेतलं आणि ते मी 2 शेड यूज केले आहेत. तुम्ही बघू शकता मी ते दोन्ही शेड मिक्स करून एकसाथ घेऊन त्याला व्यवस्थित ब्लेंड करते. कॉम्पॅक्ट पावडर लावून झाल्यानंतर मी आता नेक्स्ट त्यांना इथे कॉन्टोरचं ॲप्लिकेशन करणार आहे. आता जेव्हा कोणालाही आपण मेकअप करताना कॉन्टोर करतो तेव्हा त्याचं ॲप्लिकेशन हे एकदम लाईट असलं पाहिजे आणि ते अशा पद्धतीने ब्लेंड करायचं आहे की ते स्किनमध्ये व्यवस्थित तेवढ्या भागाला व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं, जेणेकरून त्याचा कॉन्टोरचा जो पॅच नाही दिसला पाहिजे. कारण ते आत्ताच्या ट्रेंडमध्ये जे काही मेकअप करतो जेव्हा आपण तेव्हा खूप लाईट पद्धतीने केलं जातं आणि एकदम व्यवस्थित ब्लेंडिंग असते, म्हणजे कुठेही त्याचा पॅच असा दिसत नाही, कॉन्टोरची लाईन दिसून नाही येत. सेम तुम्हालाही तसंच करायचं आहे. तर फोरहेडला पण मी करून घेतलं आणि एकदम हलकं लाईट केलं होतं, खूप जास्त हेवी नव्हता केला कॉन्टोरचं ॲप्लिकेशन. त्या सेम ब्रशने मी नोजलासुद्धा करून घेतलं. तुम्ही बघितलं असेल मी कशा पद्धतीने ब्रशला पकडलं आहे आणि कॉन्टोरचं ॲप्लिकेशन केले. सेम मी चीनलासुद्धा केलं आहे, पण चीनलासुद्धा किती लेस अमाऊंट घेतली आहे ते तुम्ही बघू शकता. मी एकदम कमी घेतलं आहे कारण त्यांचा फेस हा खूप जास्त ब्रॉड नाही आहे. नेक्स्ट मी आता त्यांना इथे ब्लशचं ॲप्लिकेशन करते. ब्लश लावताना प्रोडक्ट आपल्याला कमी घ्यायचं आहे, पण त्याची ब्लेंडिंग आपल्याला व्यवस्थित करायची आहे. आणि मी कशा पद्धतीने ब्रश पकडला आहे आणि कसं ब्लेंडिंग करते ती टेक्निक बघून घ्या. तशाच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे, तेव्हा आपलं जे ब्लश आहे ते व्यवस्थित इव्हन सगळीकडे लागलं जाईल आणि व्यवस्थित ब्लेंड होईल. नेक्स्ट मी आता इथे हायलायटर यूज करते. हायलायटरसाठी मी इथे PSCचा 02 नंबरचा जो शेड आहे तो इथे घेतलेला आहे. खूप छान आहे, एकदम म्हणजे सॉफ्ट लागला जातो, याच्याने खूप जास्त हेवी लुक दिसत नाही आणि फेसवरती छान ग्लोही छान दिसतो. आणि इथे माझा जो बेस आहे तो इथे कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर आता मी ह्या बेसला पूर्ण फेसला आय मेकअप करायच्या आधीच फिक्सरने आता फिक्स करून टाकणार आहे, कारण माझा आय मेकअप करेपर्यंत जे काही माझा बेस मी रेडी केलेला होता तो इथे व्यवस्थित सेट होऊन जाईल. म्हणून तुम्हीसुद्धा असंच करत जा. पहिले मेकअप झाला की पहिले फिक्सरनी फिक्स करून टाकत जा, मेकअप फिक्सर मारून त्याला पूर्ण फिक्स करत जा, कारण आय मेकअप करायला थोडा वेळ लागतो. तर आय मेकअप होईपर्यंत आपला जो काही बेस असतो तो व्यवस्थितपणे एकदम सेट होऊन जातो आपला. नेक्स्ट आता मी इथे त्यांच्या आयब्रो फिल करून घेते. आयब्रो फिल करण्यासाठी मी इथे जो हे वापरला आहे, आयब्रो फिलर वापरला आहे, तो PSCचा घेतलेला आहे. इथे मी PSCचा याच्यामध्ये 4 शेड आहेत, 2 क्रीम बेस आहेत, 2 पावडर बेस आहेत. त्याच्यामध्ये खूप छान आहे हा PSCचा. आयब्रो फिल करताना नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा पण आपण आयब्रो फिल करतो तेव्हा पहिल्यांदा खालून एक लाईन, जी पण आयब्रोची लाईन आहे ती पहिले एकदा खालून व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायची, एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि फ्रंट सेक्शनला थोडासा एरिया सोडून बाकी पुढचं पूर्ण फिल करून घ्यायचं आहे.
जशा पद्धतीने मी आता इथे करते आहे. पूर्ण मागे तिथे इथे मी डार्क ब्राऊन कलरचं शेड घेतलेला आहे. त्या डार्क ब्राऊनने मी पूर्ण आयब्रो तिथे व्यवस्थित फिल करून घेते. आणि जो पण काही आपण फ्रंट जो सेक्शन आपण सोडला होता तो तिथे डायरेक्ट सेम सरळ करायचं नाही आहे. तिथे आपल्याला स्ट्रेट करून आपल्याला उभा पकडायचा आहे ब्रश आणि तिथे आपल्याला उभ्या लाईन्स थोडेसे नॉर्मल ड्रॉ करायचे आहेत. तिथे खूप जास्त प्रोडक्ट लावायचं नाही, कारण आपल्याला नॅचरल अशी जी काही आयब्रो आहे ती आपल्याला दाखवायची असते. सो तिथे जास्त प्रोडक्ट लागता कामा नये. सेम मी दुसऱ्या साईडला पण आयब्रो फिल करून घेतली. सर्वात पहिले खालून लाईन ड्रॉ करायची आणि देन वरतून लाईन करायची आणि मग आतला भाग जो आहे तो फिल करून घ्यायचा डार्क ब्राऊननी. आणि जर तुम्हाला एखाद्या वेळेला लाईट जर वाटत असेल तरच तिथे थोडंसं ब्लॅक कलर घेऊन किंचित ब्लॅक कलर घ्यायचा एकदम, आणि मग मध्ये आयब्रोचा जो कॉर्नर्स असतो त्या भागामध्येच आपल्याला डार्क कलरचं ॲप्लिकेशन करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा आयब्रो फिल करत जा. खूप सुंदर आयब्रो फिल होते. आणि आपला सर्व मेकअपचा जो पण काही लुक आहे तो मोस्ट ऑफ आपल्या आयब्रोवरच पूर्ण लुक देतो. जर आपली आयब्रो नीट केलेली नसेल तर पूर्ण फेसचा हे वेगळा दिसू शकतो. सो आयब्रो डिफाईन करताना व्यवस्थित करत जा. तुम्हाला याच्यामध्ये जर परत डीप जर शिकायचं असेल आयब्रो फिल कसं करायचं तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी यावरती फक्त एक वेगळा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी बनवून टाकेल. नेक्स्ट आता मी इथे कन्सिलर लावून घेतलं आईजला, आणि आता मी इथे आय मेकअप स्टार्ट करणार आहे. छोटा ब्लेंडर घेतलेला आहे आणि ते कन्सिलर लावून व्यवस्थित पूर्ण ब्लेंड करून घेते. मी कोणतीही गोष्ट इथे स्किप केलेली नाही आहे. एकदम स्लो मोशनमध्ये तुम्हाला व्यवस्थित दाखवली आहे, जेणेकरून तुम्ही व्यवस्थित शिकू शकाल. जर तुम्हाला माझा मेकअप आवडला असेल आणि तुम्हाला माझ्याकडून भरपूर काही जर शिकायला मिळालं असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या एक लाईकमुळे आम्हाला खूप सारं प्रोत्साहन मिळतो आणि असेच तुमच्यासाठी मी खूप सारे व्हिडिओ घेऊन येईल, जेणेकरून तुम्हाला खूप काही माझ्याकडून शिकायला मिळेल. आणि जर फ्रेंड तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक लाईक तर नक्की करा, कारण एक लाईक तो एवढ्या एफर्टसाठी एक लाईक तर नक्कीच बनतं. चला तर मग पुढे बघूया आपण. नेक्स्ट आता मी इथे तुम्ही बघितलं असेल आयब्रोच्या बरोबर खाली आणि इनर कॉर्नरला मी इथे व्हाईट कलरचं शिमरवालं ते ॲप्लिकेशन केलेलं आहे. आणि मी इथे त्यांची जी साडी होती ती पिंक कलरची आहे. सो मी इथे एकदम लाईट कलर, त्यांना न्यूड शेड हवा होता, त्यामुळे मी इथे ब्राऊन कलरचा यूज केलेला आहे. ब्राऊन कलरचं पूर्ण आय मेकअपला ॲप्लिकेशन करून घेतलं. व्यवस्थित कमी प्रोडक्ट घेऊन व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे आपल्याला. ब्लेंडिंग ही मी नेहमी सांगते की आपली ब्लेंडिंग ही खूप महत्त्वाची आहे, ती व्यवस्थितच असली पाहिजे. प्रोडक्ट कमी घ्या पण त्याची ब्लेंडिंग व्यवस्थित करत जा, कारण जर ती झाली नाही तर पॅच दिसू शकतो आणि लांबून ते बघायला खूप विचित्र दिसतं. आणि इथे त्यांच्या साडीमध्ये पिंक कलर असल्यामुळे मी तिथे लायनर न लावता लायनरच्या जागी मी तिथे डार्क पिंक कलर घेऊन जिथे आपण लायनर लावतो तिथे त्याचा स्मच केलेला आहे पिंक कलरचं. दोन्ही डोळ्यांना सुद्धा मी सेम पिंक कलरचा स्मच करून घेतला. डार्क पिंक कलरचं हे करून जिथे लायनर लावतो तिथे स्मच करून घेतलं. आणि ऑफ कॅमेरा जाऊन मी त्यांचा लॅश आहेत ते लॅशेस लावून घेतले. आणि लॅश लावल्यानंतरसुद्धा आपलं वर खाली वाटतं, त्यामुळे मी लॅशेस लावल्यावर पण सुद्धा नेहमी लायनर लावलं असेल तर लायनर एकदा पुन्हा रिपीट करते. तसंच सेम मी इथे पिंक कलरचा जो कलर त्यांना लावला होता ते पुन्हा त्याच्यावरती मी डार्क केलं, जेणेकरून तो पिंक कलर जास्त डार्क दिसेल. आणि अंडर आईजच्या खाली मी एक हलका नॉर्मल पिंक कलर लाईट पिंक कलर करून
घेऊन तो एक सुद्धा खाली स्मच करून घेतला. काजळ लावलं त्यांना आणि काजळ लावल्यानंतर दोन्ही डोळ्यांच्या खाली पिंक कलर स्मच करून घेतलं. जेव्हा आपण आय मेकअप कंप्लीट करण्यासाठी मेन सर्वात महत्त्वाची म्हणजे जेव्हा आपण अंडर आईजच्या खाली काजळ लावल्यानंतर आपण जेव्हा पण खाली स्मच करतो लोअर लॅशच्या इथे, तर तिथे नेहमी स्मच करत जा. साडीच्या अकॉर्डिंग जो काही कलर असेल ड्रेसचा, साडीचा, तर त्या अकॉर्डिंग तिथे थोडं लाईट करत जा किंवा ब्राऊन कलरनी. त्याच्याने काय होतं, आपले डोळे मोठे दिसतात आणि छान उठून दिसतात. तर सेम मी तसं इथे लाईट पिंक कलर घेऊन तिथे मी स्मच करून घेतलं आणि इनर कॉर्नरला थोडासा ब्लॅक कलर घेऊन जे आपल्या लॅश लावल्यानंतर थोडीशी जी गॅप ओपन राहते त्याच्यामध्ये मी फक्त त्यांचं इनर कॉर्नरला कंप्लीट करून घेतलं ब्लॅक कलरने. आणि पुन्हा एकदा डार्क पिंकचं थोडंसं परत ॲप्लिकेशन केलं आणि आयबॉलला त्याच्या साडीमध्ये थोडं गोल्डन कलर असल्यामुळे गोल्डन कलरचं मध्ये फक्त आयबॉलला शिमर लावून घेतलं. शिमर लावल्यानंतर नेक्स्ट मी त्यांची जी लिपस्टिक होती ते लिपस्टिकचा शेड त्यांच्या साडीच्या अकॉर्डिंग वगैरे घेऊन लिपस्टिक जी आहे ती कंप्लीट करून घेतली. लिपस्टिकचा जो शेड मी इथे घेतला आहे तो सुद्धा न्यूड शेडच आहे. लाईट पिंक असा घेतलेला होता मी इथे आणि ते फटाफट ॲप्लिकेशन करून घेतलं लिपस्टिकचं आणि इथे मेकअप त्यांचा डन केला होता. लवकरच तुमच्यासमोर आता फायनल लुक रेडी करून घेऊन येते. नक्की 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 सांगा मला हा जो लुक झाला आहे तो तुम्हाला कसा वाटला ते. हिअर इज द फायनल लुक. तर कसा वाटला हा गाईज हा तुम्हाला लुक. ओव्हरऑल फुल हेवी लुक झाला होता त्यांचा. खूपच सुंदर असा मेकअप झाला होता. तुम्हाला सुद्धा आवडला ना हा मेकअप? चला तर मग लवकर लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओंमध्ये आपण लवकरच भेटू जिथे तुम्हाला भरपूर काही शिकायला भेटेल. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी यू, टेक केअर.